हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावो स्वामी कृपेने. स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला थंबनेलवरनं आणि इंट्रोवरनं तर नक्कीच समजलं असेल की आजचा व्लॉग जो आपला रेसिपीवरचा आहे, तर आज नक्की काय रेसिपी तुमच्या सर्वांसोबत मी आज शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. तर आज करणार आहे मस्त मी पास्ता क्रंच. तो म्हणजे एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असा पास्ता क्रंच आज तुमच्यासाठी मी करणार आहे. तर आपली रेसिपी पण एकदम सिंपल आहे, पटकन होणारी आहे. तर आता वेळ जास्त वाया न घालवता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पास्ता क्रंच बनवण्यासाठी इकडे मी पास्ता घेतलेला आहे. हा मॅक्रोनी पास्ता आहे. पास्त्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात, आपल्या बाजारामध्ये भेटतात, वेगवेगळे आकार असतात. तुम्हाला जो पास्त्याचा आकार आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याकडे हा अवेलेबल होता मॅक्रोनी, तर म्हणून मी हा घेतलेला आहे. कारण आता माझ्याकडे हाच इमर्जन्सीमध्ये अवेलेबल होता. तर काय आम्ही आणून ठेवतो पास्ता अर्धा किलो सर जायचा, मग तो आम्हाला कधी मूड झाला तर आम्ही बनवून खातो. तर अगदी अशा पद्धतीने मी तो 1 कप घेतलाय. माझ्याकडे मेजर कप आहेत त्याच्याने. त्याच्यानंतर मी घेतले 3 ते 3.5 चमचा कॉर्नफ्लॉर. 1 कप साठी 3 ते 3.5 चमचे कॉर्नफ्लॉर खूप झालं, तर ते बऱ्यापैकी झालं. त्याच्यानंतर 1 चमचा घेतलेला आहे ते म्हणजे बेसन. तर हे एवढं सगळं मी मेजर कप मध्ये घेतलंय, पण काय काय जणांकडे मेजर कप अवेलेबल नसतात, म्हणून मी चमच्याच्या प्रमाणे तुम्हाला सांगतोय. तर आता मेजर कप मध्ये मी 1 कप तुम्हाला सांगितलं होतं पास्ता, त्याच्यामध्ये तुम्ही एक बाउल असतो आपला, त्याच्याने सुद्धा मोजून घेऊ शकता. जेवढा तुमचा पास्ता असेल तेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉर आपल्याला घ्यायचंय. तर आता तुम्हाला एवढे सगळे आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स सांगितले, तर चला आता बनवूयात. तर तो म्हणजे आता मी सगळ्यात माझा पास्ता तो म्हणजे उकडवून घेणार आहे. माझा सर्वात फेवरेट कुकवेअर तो म्हणजे हा स्टेनलेसचा होम झोनचा आहे. खूप मस्त आहे, स्टेनलेस स्टील आहे आणि खूप जड पण आहे हा. पण मेन म्हणजे हे मोदक स्टीमर आहे, त्याच्या खालचं हे भांड आहे, पण हे 2 in 1 युजिंग आहे. आपण हवं तेव्हा काय असं उकडायचं असेल किंवा काही करायचं असेल तर या भांड्यामध्ये आपण करू शकतो. आणि प्लस मला हे ग्लास लीड पडली, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन की किती रुपयाला मला पडला किंवा काय याची क्वालिटी आहे, कसं काय आहे ते सगळं आता तुम्हाला इथे नाही सांगणार आहे मी. ते तुम्हाला लिंक मी देईल डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. त्याच्यानंतर आता आपल्याला पास्ता उकळवून घ्यायचा आहे. तर टिप नंबर 1 की तो म्हणजे पाणी छान थोडंफार तापलं गेलं पाहिजे. जर आपलं छान असं पाणी तापलं असेल तरच पास्ता टाका, नाही तर पास्ता खूप चिपकतो, खालती भांड्याला लागण्याची सुद्धा शक्यता असते. आपला पास्ता तसा होऊ नये म्हणून पाण्याला थोडंफार तरी तापू द्या. छान आता नॉर्मली सिंपली जरी आपल्याला बबल्स दिसते तरी सुद्धा चालेल, तेवढं तापलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरती मीठ घालायचं. मीठ सुद्धा जास्त वापरू नका, कारण जेव्हा आपण परत करणार आहोत तेव्हा आपण मीठ वापरणार आहोत. कारण मी आता नॉर्मलच थोडंफार मीठ वापरलं. त्याच्यानंतर मिठाने पाणी जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे मीठ घालून, आणि त्याच्यानंतर त्याला झाकण ठेवायचं आणि छान आपण त्याला अजून उकळी द्यायची. पण उकळी देण्याच्या आधी यामध्ये घालायचंय 1-1.5 चमचा सर जायचं तेल घालायचं. तेल तूप तुम्ही जे काय वापरत असाल ना ते यामध्ये आपल्याला घालायचंय. छान असं स्टर करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आणि छान एक मस्त अशी दणदणीत उकळ द्यायची. पण त्याच्यानंतर मला एक गोष्ट चेंज त्यामध्ये करावीशी वाटली आणि अजून एक बेस्ट त्यामध्ये करावासा वाटला, तो म्हणजे फूड कलर. म्हणजे आपला जो पास्ता आहे त्याला तो छान असा कलर बसेल, तर माझ्याकडे अवेलेबल होता तो म्हणजे हा येल्लो कलर. सो म्हणून मी तो पाण्यामध्ये डायल्यूट करून वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मली असा सुद्धा घालू शकता, पण पास्त्यामध्ये ह्याच्यात कलर घालणं इम्पॉर्टंट आहे. अजिबात नाही घातलात तरी चालेल, ऑप्शनल आहे. घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी पण चालेल. त्याच्यानंतर आपल्या पास्त्याला तो रंग बसणार आहे बरं का. एवढ्या गोष्टीचं फक्त थोडंसं ध्यानात घ्या, म्हणून मी फूड कलर घातलेला आहे. त्याच्याने नॉर्मल एकदम बेस्ट दिसायला सुद्धा छान दिसतं, बेस्ट दिसतं. तर म्हणून मी ते फूड कलर वापरलाय. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल. त्याच्यानंतर एका 5 मिनिटं त्याला छान असं मी हे करून घेणार आहे, उकळवून घेणार आहे. त्याच्यानंतर पास्ता आपल्याला काय करायचं, ह्या वेळेला आपण जेव्हा नॉर्मली पास्ता बनवत असतो तेव्हा त्याला 80% कुक करतो, पण ह्या वेळेस आपल्याला पूर्ण 100% कुक करायचंय. छान एकदम उकळला गेला पाहिजे, म्हणजे त्याचं पुन्हा मॅशी झालं नाही पाहिजे. कारण मॅशी एकदम झालं तर तो पास्ता एकदम गिलगिलीत होऊन जाईल. तर तसं होऊ नका. नॉर्मली आपल्या समजतं उकळल्यावर कसं होतं, तर अगदी तशा पद्धतीने छान आपल्याला हे करून घ्यायचं. बघा आता मी एका जाळीच्या सहाय्याने पूर्ण पास्ता काढून घेतो. माझा पूर्ण पास्ता उकळलेला आहे, छान त्याला येल्लो कलर बसलेला आहे.
तर एका कंटेनरमध्ये एका डब्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही असं काढून ठेवू शकता. आता मी एक भांड घेतलंय, सो त्याच्यामध्ये आता मी छान ते काढून घेतोय. कधीतरी काय होतं ते एवढे मी कधीतरी 1-2 ब्लॉग म्हणजे लगेचच एडिट करतो आणि त्याच्यानंतर ते त्यांचं लगेच व्हॉइस ओव्हरिंग करून घेतो. म्हणजे मला रोज म्हणजे एखाद दिवस ॲड करून मला तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करता येतो, म्हणजे एक दिवस सोडून. तर म्हणून माझं कधीतरी बोलणं असं चुकून जातं मध्येच. मग आता सॉरी सर्वांना, पुन्हा एकदा सॉरी म्हणतो, कधीतरी असं बोलण्यामध्ये चुकतं. मग त्याच्यानंतर छान आता पास्त्याला बघा छान असा कलर बसलेला आहे. छान येल्लो येल्लो आपला पास्ता दिसतोय आणि तुम्ही वेगळे सुद्धा कलर घेऊ शकता, पण ऑप्शनल आहे कलर. हवा तर घाला, नाही घातला तरी पण चालेल. तर आता पास्ता काय करायचं, त्याला काढायचा आहे एका भांड्यामध्ये, ट्रान्सफर करायचं, त्याला तेल लावून ठेवून द्यायचं. म्हणजे त्यावर तेल घालायचं आणि छान मिक्स करायचं, म्हणजे तो एकमेकांना चिपकणार नाही. तर आता छान आलं होतं ग्रिल मध्ये माझ्या ऊन, माझी खूप सारी अशी छान मस्त झाडं आहेत. तर झाडांची इथे काम करणं म्हणजे खरंच एकदम छान वाटतं. म्हणून मी ऊन पण छान असं आलं होतं, तर म्हटलं की आज आपण इकडे शूट घेऊया. तर म्हणून मी आता इकडे शूट घेतो. तुम्ही पुढे बघा, एकदम मस्त छान वाटेल ते. तर आता बघा मी तो छान पास्ता हे करून घेतला. थोडा गरम होता म्हणून थोडंसं थंड करून घेतलं, पण त्याला तेल लावून ठेवलं होतं जेणेकरून तो एकमेकांना चिपकणार नाही. पण त्याच्यानंतर यामध्ये घालायचा आपला कॉर्नफ्लॉवर, जो मी तुम्हाला सांगितला मगाशी 3 ते 3.5 चमचे आपल्या कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे. तर ते घातलं. त्याच्यानंतर त्याच्यातच मी बेसन घातलं आणि परत एकदा मी मीठ सुद्धा घातलं. मीठ घालायला विसरू नका, कारण तुम्हाला वाटेल आपण उकडताना मीठ घातलंय तर म्हणजे त्याला फ्लेवर लागेल, तर अजिबात नाही. मिठाचं अळणी इतकं लागतं ना तो पास्ता, म्हणून परत तुम्हाला यामध्ये मीठ घालायचंय. नाही तर तुमची जी रेसिपी आहे ना ती अळणी लागेल जेव्हा तुम्ही छान त्याला फ्राईड करणार आहात, तर ते अळणी लागू नये म्हणून. त्याच्यानंतर 1-2 म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं त्याच्यावरती, ते पूर्ण त्याला छान असं कोट लागलं पाहिजे. एकूण एक पास्त्याला असं कोटिंग छान बसलं पाहिजे. तर तशाने अजून छान लागतो आपला पास्ता क्रंच. कारण म्हणून थोडंसं मी पाणी घातलं आणि 1 चमचा बेसन टाकल्यामुळे त्याला अजून कुरकुरा पण येतो. आणि प्लस आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे ना, मैदा वापरलाय, यामध्ये आपण मैदा घातलेलाच नाहीये आणि यामध्ये मैदा घालू सुद्धा नका. घातलात तरी थोडासा घाला, एक अर्धा चमचा सर जायचा, जास्त यामध्ये मैदा घालू नका. कॉर्नफ्लॉवर मध्ये छान बनवा, तर तो मस्त एकदम कुरकुरीत बनणार, तरच नाही तर तो कुरकुरीत बनतो. नाही तर जेन्युअली जर तुम्ही असंच करायचा प्रयत्न केला तर ते छान कुरकुरीत होणार नाही. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट टिप नंबर 2 म्हणजे छान तेल तापलेलं पाहिजे. 2 ते 3 टिप्स आपण आजचं छान आपला जो व्हिडिओ आहे तो चालू ठेवला होता आणि खूप छान बनते रेसिपी. तुम्ही ना, मी खरंच सांगेन तुम्हाला नक्की ट्राय करा. तेल एकदम मेन म्हणजे छान तापलेलं पाहिजे आणि तेल तापलेलं असेल तरच यामध्ये सोडा, नाही तर ते खूप, आणि तेल तापलेलं नसेल आणि तर तुम्ही असं त्यामध्ये तळणीला टाकलं तर ते ना एकदम कडक कडक बनणार. ते कधीतरी हे पण होतं, खूप कडक बनतं. म्हणून तेलाला छान असं तापू द्या. तेल छान मस्त तापलं असेल त्याच्यानंतरच तुम्ही त्यामध्ये आपला जो पास्ता आहे, ज्याला आपण कॉर्नफ्लॉवर आणि छान असं बेसन कोट करून घेतलं होतं आणि ते टाकलंय, तर त्याला छान असं हे करून घ्या फ्राईड. एकदम तेल छान तापलं पाहिजे आणि पहिलं हाय फ्लेमवर, म्हणजे जास्त पण हाय नाही, मीडियम हाय फ्लेम वरती 1-1.5 मिनिटं आपण छान त्याला फ्राईड करून घ्यायचं. 1-1.5 मिनिटं. त्याच्यानंतर एक अर्धा मिनिटं आपण म्हणजे 2 मिनिटांमध्ये आपले छान फ्राईड होतात आणि अर्धा मिनिटं लो डिम फ्लेम वरती आपण याला छान फ्राय करायचं. बघा एकदम कुरकुरीत फ्लेवर लागतो आणि एकदम छान फ्लेवर तर आहेच टेस्ट मध्ये, आणि त्याच्यासोबत कुरकुरीतपणा तर त्याला आहा. म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा कधी मन आलं ना, काय खावंसं वाटलं किंवा कुछ काहीतरी चटपटा खावंसं असं वाटलं, काय काय त्यांचं सवय असते बघा मध्ये मध्ये खायचं, आणि आपल्यासारखे चटोरे जे असतात त्यांना काही ना काहीतरी खायला लागतंच. तर त्यासाठी ही रेसिपी खूप खूप बेस्ट आहे. तुम्ही खरंच बनवा. आणि क्रंची तर इतकी झाली होती. तर आता तुम्ही म्हणाल रेसिपी दाखव, पण आपण कुठल्या सॉस सोबत याला एन्जॉय करणार, तर तुमच्याकडे होममेड टोमॅटो सॉस असेल तर तुम्ही त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. बाहेरच्या टोमॅटो सॉसवरती सुद्धा एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर शेजवान चटणी असते किंवा रेड चिली सॉस असतो, त्याच्यासोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. नंतर ह्याच्यानंतर मी अजून एकदा ही रेसिपी बनवणार आहे आणि माझ्याकडे ती रेसिपी सगळी संपली, पण त्या दिवशी ज्या दिवशी बनवली एवढी मस्त कुरकुरीत झाली होती. त्याला तुम्ही मसाला कोट सुद्धा करू शकता. ती मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी सांगतो. नॉर्मली जनरली आपला घरचा जो मसाला असतो तो घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं, जास्त नाही, 1-2 चिमूट घालायचं. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा
आणि आपला जो बाहेरचा मॅगी मसाला असतो तो घ्यायचा, दोन्ही मसाले मस्त मिक्स करायचे आणि त्याच्यावरती घालायचे आणि पूर्ण त्याला कोट करून घ्यायचा मसाला आणि असं सहज तुम्ही खाऊ शकता. आहा, काय टेस्ट लागेल बघा. तर ही रेसिपी मी पुन्हा रिक्वेस्ट करतो, खरंच एकदा नक्की बनवा. आणि पास्ता क्रंच म्हणतात याला. आणि ही मी एकदा काय केलं होतं, जनरल पास्ता उकडला होता ना, तर एकदम मम्मी साईडला काय ती फ्राय करत होती, तर तेव्हा तो मी असा तळला, पण त्याचं टेस्ट इतकी मस्त लागली आणि कुरकुरा, म्हणून ही रेसिपी मला सुचली. तर आता छान असा मस्त पास्ता माझा तळून रेडी झालेला आहे. मी काय त्याला सॉस किंवा शेजवान चटणी सोबत खाल्लं नाही, कारण ते मला असं इतकं आवडलं ना, तर ते मी असंच खाऊन टाकलं. इतकं इतकं बेस्ट बनलं होतं. काय काय माझ्याकडनं थोडे डार्क फ्राय झाले आणि काय काय छान मी फ्राय केलेले आहेत. तर नीट फ्राय करा आणि छान जास्त डार्क फ्राय करू नका, ते त्याची चव जास्त करवट लागणार नाही. तर आता कसे कुरकुरीत झाले ते तुम्हाला दाखवतो. मस्त मस्त टेस्ट झाली याची. अप्रतिम. मीठ सुद्धा एकदम अचूक पडलं, चवीला सुद्धा एकदम अचूक लागतंय. हा हा, तुम्ही पण नक्की बनवा ही रेसिपी, खूप छान बनते आणि एकदम कुरकुरीत असेल ना, तर याची चव अजून छान इम्प्रूव्ह होते, अजून वाढते. मस्तच बनलंय. हे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता आणि अजून खूप बेस्ट बेस्ट ऑप्शन आहे, जो त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता.